फॉरगिव्ह करणे ही क्वालिटी जर आपल्याला स्वतःमध्ये अंगीकृत करता आली ना, तर आयुष्यात येणारे वाईट अनुभव यांचा विसर पडून आपल्याला आजचा दिवस हा आनंदाने जगता येईल. कुणी आपल्याशी वाईट वागतं, उलटसुलट बोलतं, टोमणे मारतं, पश्चाताप झाला की सॉरी सुद्धा म्हणतात. जेव्हा ते सॉरी म्हणतात ना, तेव्हा आपल्याला विषयाला जास्त ताणायचं नाही आहे, आपल्याला त्यांना फॉरगिव्ह करायचं आहे. यासाठी नाही की त्यांना छान वाटेल, पण यासाठी की आपल्याला त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं आहे, आपल्याला तिथून स्वतःला फ्री करायचं आहे. बरं, कधी असं होतं की कुणी आपल्याला काही बोलून देतं, त्यांना गिल्ट सुद्धा वाटत नाही की त्यांनी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, पण आपण सुद्धा हतबल असतो, आपण काय उत्तर द्यावं आपल्याला सुचत नाही. अशा वेळेला स्वतःला त्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी त्या गोष्टींना लेट गो करायचं आहे. बरं, असंही होतं कधी चूक आपली असते, चूकच नाही तर एखादा अपराध आपल्या हातून घडलेला असतो आणि कशी क्षमा मागावी, क्षमा मिळेल का याची शाश्वती सुद्धा नसते. अशा वेळेला ना स्वतःला आपल्याला फॉरगिव्ह करायचं आहे यासाठी, कारण घडलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण येणारा दिवस हा आपल्या हातात आहे, तो चांगला जायला पाहिजे यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे.